म्हटलं तुला हे आत्ता कळलं? म्हटलं लास्ट 8.5 महिने. म्हटलं तुला काय वाटत होतं गॅस झाला वहिनी? नाही आहे व्हिडिओ आहे, पूर्ण शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या एंडला खूप महत्वाची अनाउन्समेंट आहे. भेटूया व्हिडिओ संपल्यावर. पण मला ना ही जागा अशी खूप आवडते मला, कारण ही जागा बऱ्याचशा गोष्टी, अशा हॅपनिंग गोष्टी आयुष्यातल्या इथे झाल्या आहेत. हा जो रस्ता आहे बाहेरचा, गुलमोहर रोड म्हणतात, त्या रस्त्याच्या एंडला तुम्ही गेला तर तिकडे एक वडापाववाला आहे फेमस, माहितीये? वडापाववाला जास्ती फेमस आहे. त्याच्या मागे एक कॉलेज आहे. हा, तिकडनं मी MBA केलंय. नरसी मोंजी माहिती असेल तुम्हाला, है ना? हा, मेरिट सीट होते फुल टाइम. हे जेव्हा पण युट्यूबवरती आर्टचे स्टुडंट्स कमेंट करतात ना, अनएज्युकेटेड कॉमेडियन, तर त्यांना सांगायचं होतं लॉल क्यूटीज. आणि MBA झालं 2011 मध्ये. हा, आणि सगळ्यांचे खूप चांगले पगार वगैरे लागले, तर कारण त्यावेळेला इकॉनॉमी बूम मध्ये होती. आणि आम्ही त्यावेळेला ठरवलं होतं की कॉलेज संपल्यावर एक 10 वर्षांनी सगळ्यांनी जमायचंय आणि गोव्याला जायचंय. कारण बॅचमध्ये दिल्लीची पोरं खूप होती ना. त्यांचं ड्रीम डेस्टिनेशन गोवा असतं, आपला महाबळेश्वर असतं तसं. आणि त्यावेळेला सगळ्यांनी असं ठरवलं होतं, ठीक आहे, फेअरवेल पार्टीमध्ये, कारण ऑलरेडी पाहिले होते सगळे, की आपण जेव्हा 10व्या MBAच्या अॅनिव्हर्सरीला गोव्याला जाऊ, तेव्हा चार्टर्ड फ्लाईटनी जायचं, असं बीचला लागून असं कोणत्या तरी रिसॉर्टमध्ये राहायचं. आणि सगळा प्लॅन त्याच वेळेला झाला होता. मध्ये पॅन्डेमिक आला, त्याच्यामुळे थोडा डिले. फायनली आम्ही या आठवड्यात जातोय. ये नेत्रावती एक्सप्रेसनी. सेकंड क्लास. त्याच्यासाठी काही लोक हे करत होते की मी तर विटीहून नाही दादरहून चढणार आहे, थोडे पैसे कमी. म्हटलं नाही. पण आम्ही ना असं आधी जेव्हा प्लॅन बनला, 40 लोकांनी इन टाकलं व्हॉट्सअपवर. इन 40 लोकांनी टाकलं. आणि मग हळूहळू जशी डेट जवळ येत गेली ना, लोक एक एक करून बॅकआउट करायला लागले, विच इज नॉर्मल. बरेच लोक प्लॅन्स बनतात, बरीच लोक बॅकआउट. काही लोकांचे जेन्युइन रिझन्स होते. कोणाच्या ऑफिसमध्येच काहीतरी काम आलंय, कोणाच्या घरी कोणीतरी आजारी आहे, सगळं ठीक आहे. एक जो माणूस आहे ना, त्याला कधीच मी माफ नाही करू शकणार. तो सर्वात जास्ती एक्साइटेड होता. हा, म्हणजे गोव्याला तो असे आयुर्वेदिक पदार्थ घेऊन यायचे का वगैरे इथपर्यंत पोहोचला होता तो, ठीक आहे. फुल एक्साइटेड होता. त्यांनी आत्ता 2 आठवड्यापूर्वी बॅकआउट केलंय. काय सांगून बॅकआउट केलं असेल? आईच बोल रहा. तेही मी मान्य केलं असतं. हे नाही, 8 जानेवारीला हे सांगून बॅकआउट केलं की मी नाही येऊ शकत. 26 जानेवारीला वी आर एक्सपेक्टिंग आवर फर्स्ट बेबी. म्हटलं तुला हे आत्ता कळलं? म्हटलं लास्ट 8.5 महिने. म्हटलं तुला काय वाटत होतं गॅस झाला वहिनी? पण आम्ही आता जातो आणि झालं आता वय 40, त्याच्यामुळे कितीतरी गोष्टी आता आम्हीच कॅन्सल केल्या. पहिला प्लॅन होता सकाळपासून दारू पीत बसायची शाकवर. म्हटलं शक्य नाही. म्हटलं अर्धा तास झाला की सुरू होतं. मग ते वॉटर स्पोर्ट्स वगैरे करायचे का, हे करायचे का, म्हटलं तेही नको. हल्ली बाईकवर बसताना पायाला क्रॅम्प येतो. म्हटलं काहीतरी एक्साइटिंग हवंय लाईफमध्ये सगळ्यांचं होतं. म्हणून फायनली म्हटलं चला ठीक आहे, ऍडव्हेंचर करायला पाहिजे. म्हणून रिटर्नचं तिकीट आम्ही स्पाइस जेटचं बुक केलं. हाय फ्रेंड्स, कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट वगैरे कराच. मी जातोय नॉर्थ अमेरिकेच्या टूरवरती. येस, फायनली होतीये. फेब्रुवारी आणि मार्च 2024 मध्ये शोज ह्या ठिकाणी होत आहेत. पहिला शो होतोय 17 फेब्रुवारीला डेन्व्हरमध्ये, मग 18 फेब्रुवारीला सियाटल, त्यानंतर 23 फेब्रुवारी अटलांटा, 24 फेब्रुवारी न्यूयॉर्क, 25 फेब्रुवारी फिलाडेल्फिया, आणि असे बरेच शोज आहेत. 8 मार्चला बे एरियामध्ये आहे, मिनियापोलिसला आहे, शिकागो, बॉस्टन. तुम्ही शहराचं नाव घ्या, तिकडे शो होतोय. आता मला तुमची मदत हवी आहे.
तिकडे बुक माय शो वगैरे अशा सगळ्या गोष्टी नसतात. तिकिटिंग पोर्टल म्हणजे एक वेबसाईट असते, त्यामुळे ती लिंक लोकांपर्यंत पोहोचवणं हा सर्वात मोठा चॅलेंज असतो. तुम्ही काम फॉलो करताय माझं, तुम्हाला जर आवडलं असेल माझं काम आणि तुम्ही शुभमंगल सावधान शो जर आधी बघितला असेल तर प्लीज तिकडे राहणाऱ्या तुमच्या सगळ्या मित्रांना आणि नातेवाईकांना ज्यांना ज्यांना मराठी कळतं डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे ती प्लीज फॉरवर्ड करा आणि त्यांना सांगा भरपूर संख्येत हा शो बघायला या. हा एक क्लीन रिलेटेबल फॅमिली फ्रेंडली शो आहे. लहान मुलांपासून सिनियर सिटीजनपर्यंत सगळ्यांना घेऊन येऊ शकता. सो पाठवा त्यांना. आणि इंडियात तुम्ही असाल तर पुढच्या काही दिवसांमध्ये 2 शो होत आहेत. एक पुण्यात होतोय 3 फेब्रुवारीला आणि एक नवी मुंबईत होतोय 4 फेब्रुवारीला. सो भेटूया. अजून भरपूर कॉन्टेंट येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. थँक्यू.